आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री, माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रताप सरनाईकजी, आदरणीय विधानसभेच्या विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आणि मला नेहमी मार्गदर्शन करणारे अशा आमच्या ताई नीलमताई गोरेजी, लोकसभेचे आदरणीय माझे सहकारी ओमराजे निंबाळकरजी, तरुण सहकारी आणि माझे मित्र आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, गोकुळजी, सर्व माननीय आमदार आणि आजी माजी खासदार आणि लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखील यामध्ये आहेत। व्यक्तिशः मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की खरं तर कोळशातून ज्यावेळी हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो, त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी असतील, स्वर्गीय आनंद दिघेजी असतील, ह्यांची प्रेरणा घेऊन सीएम पदाचा ज्यावेळी ते घेऊन काम करत होते त्यावेळी कॉमन मॅन ही एक ख्याती त्यांना मिळाली होती आणि मला वाटते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सरकारमध्ये राहून तर सोडवलंच पाहिजे, परंतु त्याहीपेक्षा विधिमंडळामध्ये पण कामकाजामध्ये जो अपेक्षित आहे, जो कष्टकरी आहे, मग तो शेतकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य वर्गाला पण देखील न्याय देण्याचं काम करण्याची भूमिका ही पुढच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्याची एक संधी मला या निमित्ताने मिळवून दिलेली आहे। अर्थात उपसभापती पदामध्ये अनेक लोकांची नावं घेण्यासारखी आहेत, ते गवई साहेबांपासून असतील, माणिकराव ठाकरे साहेबांपासून असेल, वसंत डावकर आहेत आणि आता नीलमताईपासून त्याची गरिमा ही वाढवण्याचं काम हे सातत्याने केलेलं नाही, तेच प्रयत्न या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा पण राहणार आहे। परंतु हे करत असताना पण देखील पक्ष संघटना अजून कशी वाढेल, विशेषतः ग्रामीण भागामध्ये पण देखील आज पक्ष संघटना वाढलेलीच आहेत, परंतु ज्या भागामध्ये लोकप्रतिनिधी नाही त्या भागामध्ये अजून